देशभरात सध्या धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणातही शिमगोत्सवाची धूम। राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह। राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी। तर मुंबई, ठाण्यात सुद्धा कलाकार होळीच्या रंगात न्हाऊन गेले। होळी, धुलीवंदन आणि रमजान निमित्त मुंबईसह पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात। शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष कारवाईची मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध। त्रिपुरामधील तारापूरमध्ये तैनात बीएसएफ जवानांमध्ये धुळवडीचा उत्साह। तर जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र सीमा बलाच्या जवानांकडून रंगोत्सव साजरा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम। मोहिमेसाठी खास गुलाबी रंगांच्या गाड्या गावागावात फिरणार। कागल तालुक्यातून अजित पर्व या अभियानाला सुरुवात। गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ। उद्यापासून राज्यभरात आता या निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गायीचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर मिळणार। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा। शहरातील वातावरणात आता प्रदूषणाची वाढ। धुरकट आणि इमारतींवर सुद्धा धूळ साचली। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी आता मोठा खर्च। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे हे अनेक सार्वजनिक पदांवर। मतदारांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमानात वाढ। तर पारा वाढल्यामुळे राज्यात विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर। ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेलगळती झाल्यामुळे मध्यरात्रीपासून अपघात। पोलीस आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव। अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकली। तुर्तास एकाच लेनवरून वाहतूक सुरू। अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार। केएल राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर आता अक्षय पटेलकडे संघाची जबाबदारी। 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम। सुनीता विल्यम्स यांचं अंतराळात न परतण्याचा मार्ग आता मोकळा। एलॉन मस्क यांचं अंतराळात यान आज झेपावणार। क्रू 10 मिशन संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपण होणार। तर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार।